महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी आहे। महाराष्ट्र आता कोरोना निर्बंध मुक्त झालाय। शोभायात्रांचा मार्ग मोकळा झालाय। गुढीपाडव्याला शोभायात्रा काढता येणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। सर्वात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्र आता कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। गुढीपाडव्याला आता शोभायात्रा काढता येणार आहे। यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, आपण आता बघितलं तर महाराष्ट्रासाठी अतिशय दिलासादायक आणि एकीकडे जर आपण बघितलं तर आनंददायी देखील ही बातमी आहे, कारण की आता गुढीपाडव्याला शोभायात्रा काढता येणार आहे। आपली प्रतिक्रिया? हे खरं आहे की या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये प्रत्येकाचा दम त्या मास्कच्या मागे घुटमटला होता आणि आज राज्य सरकारने एक चांगला निर्णय केला। या वैश्विक महामारीमध्ये आज असणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आता कोरोना साधारणतः पूर्ण नियंत्रणात आला आहे असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये राज्य सरकारचा निर्णय अभिनंदनीय आहे की त्यांनी येणाऱ्या मग गुढीपाडवा असेल, रामनवमी असेल, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, आता सर्वांना आनंदाने या सर्व उत्सवामध्ये सहभागी होता येतं। पण तरीही राज्य सरकारला आणि विशेष करून आरोग्य विभाग व मेडिकल एज्युकेशन विभागाला आमची एक आग्रहाची सूचना असेल। हे खरं आहे की या वैश्विक महामारीनंतर आम्ही काही शिकायला हवं। अजूनही आरोग्य विभागामधली अनास्था, उदासीनता, आरोग्य विभागामधली पदभरती यावर याचा परिणाम होता कामा नये। संकट निघून गेलं आणि आता आपण बेसावध राहिलो तर कधी काळी पुन्हा याचा त्रास होऊ शकतो। राज्य सरकारच्या या दोन्ही विभागाचे मंत्री यांनी यामध्ये लक्ष द्यावं आणि लक्ष देऊन आम्ही कोरोनातून जरी आज पूर्णपणे निर्बंध हटवत असलो तरी सुद्धा भविष्यामध्ये पुन्हा असा पर्व, अंधाराचं पर्व आपल्या महाराष्ट्राला येऊ नये त्या दृष्टीने मात्र आरोग्य विभाग उत्तमातला उत्तम व्यवस्थित करावा। आपण स्वतः बघतो आणि मलाही व्यक्तिगत रीतीने वाटतं की मी सार्वजनिक जीवनात असताना सुद्धा जर मला बरं वाटलं नाही तर मी खाजगी दवाखान्याचा आधार घेतो। त्या दिवशी आम्ही हे म्हणू शकू की सर्वात उत्तम दिवस कोणता महाराष्ट्राच्या दृष्टीने, ज्या दिवशी मी असेल की मुख्यमंत्री असेल आम्ही शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करू शकू, तो दिवस हा आमच्या दृष्टीने महत्वाचा असेल। आणि त्यासाठी एकीकडे आपण निर्बंध हटवले, उत्सव साजरा करतोय, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या दृष्टीने उत्तम कारवाई करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे। बरं सुधीरजी, एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर विचारावासा वाटतोय। आता जर आपण बघितलं तर गुढीपाडव्यासाठी ही अतिशय आनंददायक बातमी आहे, परंतु जर आपण बघितलं तर भाजपा नेत्यांकडून वारंवार हे आरोप केले जातात की राज्य सरकार जे आहे ते हिंदू सणांवरती निर्बंध नेहमी लादत आलेला आहे। आपली काय प्रतिक्रिया? आता राज्य सरकारनंच हा निर्णय घेतलाय। अरे आनंद आहे, मी तर स्वागत केलं की रामनवमी असेल, आपली गुढीपाडवा असेल, हिंदू नववर्ष किंवा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, आता ही समाजाला अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करता येतो। कारण भारतीय जनता पार्टी तात्कालिक समय यासाठी आरोप करायची, तुम्हीही बघितलं, विद्यालय बंद आणि मध्यालय सुरू, आणि कारण काय दिले जायचे, आश्चर्यजनक कारण दिले जायचे। या राज्यात सुरू आहे, अरे त्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला का? जन्म आमच्या राज्यात झाला, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून कार्य केलं पाहिजे। आपण एखाद्या नापास असणारा कोणताही राज्य असेल ते वाईट वागताय म्हणून आम्हाला काय लायसन्स आलं वाईट वागण्याचं? आम्ही चांगलं वागलं पाहिजे ही भावना आहे आणि म्हणून आमच्या टीकेला राजकीय दृष्टिकोनातून जे घेतलं जायचं ते दुःखदायक होतं। पण ठीक आहे, जेव्हा चांगलं केलं तेव्हा आम्ही स्वागत करतो। आज त्यांनी निर्बंध हटवले तर मी सुरुवातीला स्वागत केलं, अभिनंदन केलं सरकार। निश्चितच शेवटी जनतेसाठी राज्य सरकार आहे। असे किती लोक येतील आणि जातील, कोण मंत्री होता येतं लोक विसरून जातील, निर्णय केलेले स्मरणात राहतील।
निश्चितच सुधीरजी, अर्थातच तुम्ही या निर्णयाचं स्वागत करताय. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केली याबद्दल. आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे ह्या देखील फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, आपण बघतोय आता महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा देखील काढता येणार आहे. तरी देखील कोणते निर्बंध आहेत का किंवा नेमका निर्णय काय घेण्यात आलेला आहे याबद्दलची काय अपडेट आहे? सेजल, खरं तर जवळपास 4 वाजता कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आपण बघितलं तर आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, असे अनेक जे नेते आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. आणि एकूणच आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून खरं तर ही चर्चा सुरू होती की गुढीपाडव्याच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या तोंडावरती राज्य सरकार जे आहे ते कोरोनाचे राज्यभरातले जे निर्बंध असणार आहे ते उठवणार आहे. आणि तसाच एक महत्त्वाचा निर्णय आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आल्याचा जो एक ट्विट जे आहे ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता येणारे जे सण आहेत ते देखील सगळ्या नागरिकांना उत्साहाने आणि आनंदाने साजरे करता येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की हिंदू लोकांसाठी खरं तर गुढीपाडवा एक मोठा आणि महत्त्वाचा सण असतो. तर त्याच्या मिरवणुका असतील किंवा मग रमजानचा महिना असेल त्याच्या मिरवणुका असतील किंवा मग बाबासाहेब आंबेडकर यांची 4 एप्रिलला जयंती आहे. तर त्यामुळे हे सगळे उत्सव असणार आहेत ते मोठ्या आनंदाने नागरिकांना साजरे करता येणार आहेत. हे सगळे जे निर्बंध आहेत ते उठवलेले आहेत कोरोनाचे, असा निर्णय खरं तर कॅबिनेटमध्ये झालेला आहे. मात्र आता याच्यामध्ये नेमके बारकावे काय आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कॅबिनेटच्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा उपस्थित आहेत. निश्चितच रुपाली, मी तुला थांबवतोय. खरं तर एक अतिशय मोठी बातमी या क्षणाची समोर येते. महाराष्ट्रामध्ये मास्क वापरणं हे आता ऐच्छिक करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय, मास्क वापरणं हे आता ऐच्छिक असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा हा अतिशय मोठा निर्णय आपण बघतोय. मास्क वापरायचा की नाही हे आता लोकांच्या इच्छेवरती आहे. खरं तर कालच राजेश टोपे यांनी सांगितलेलं होतं मास्क हा बंधनकारक असणार आहे, परंतु आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते आपण बघतोय. आता मास्क वापरणं हे ऐच्छिक करण्यात आलेलं आहे. अर्थातच तुम्हाला कुठेही जायचं असेल तेव्हा मास्क वापरायचा किंवा नाही हे आता तुमच्या इच्छेवर असणार आहे. मास्क बंधनकारक आता नाही आहे. राज्य मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय. मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ही माहिती आहे. खरं तर महाराष्ट्र निर्बंध मुक्त आता झालेला आहे आपण म्हणू शकतोय, कारण की आता मास्क वापरणं देखील ऐच्छिक करण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले जात आहे. केशवजी, आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्र पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झाला असं आपण म्हणू शकतो. एकीकडे आता गुढीपाडव्याला शोभायात्रांना परवानगी देण्यात आलेली आहे, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मास्क वापरणं देखील आता ऐच्छिक करण्यात आलेलं आहे. आपली प्रतिक्रिया? खरं तर गेल्या अनेक दिवसापासूनची ही मागणी होती की साधारण पाडव्याला किंवा हिंदू सण आले की नेहमी हे सरकार बंधन टाकायचं. आतापर्यंतचा नेहमीचा अनुभव होता. हे पहिल्यांदा असं घडत आहे की या सगळ्या विषयामध्ये सरकारने परवानगी दिली आहे हे काढण्यासाठी, गुढीपाडव्याच्या मिरवणूक काढण्यासाठी परवानगी त्यांनी दिली. हे पहिल्यांदा घडत आहे. गेले काही दिवस आम्ही सातत्याने आग्रह भारतीय जनता पार्टीने धरला होता. ज्या पद्धतीने हिंदू सणांवरती मग अगदी वारीसा बंदी या सरकारने केली होती, बंदी आणण्याचं काम किंवा अडकाठी आणण्याचं काम सुरू होतं. त्या पार्श्वभूमीवरती आम्ही सातत्याने आग्रह धरत होतो की हिंदू सणांमध्ये यावेळी तरी आता सगळ्या देशात सगळ्या गोष्टी नियमित सुरू झाल्या. मात्र महाराष्ट्रात ही बंधनं आणि ती नेमकी हिंदूंच्या सणाच्या वेळी बंधनं का, हा आमचा प्रश्न होता. की ह्या सगळ्यातनं हिंदू समाजाच्या भावना जाणल्या आणि आमचं म्हणणं ऐकलं. ह्याच्याबद्दल खरोखर महाराष्ट्रातली जनता आणि त्यानिमित्त मोठ्या मिरवणुका काढू शकेल. निश्चितच. केशवजी, आपण बघितलं तर आता मास्क वापरणं ऐच्छिक करण्यात आलेलं आहे. तिकडे चायनामध्ये बघितलं तर पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. 2019 मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती घडलेली होती आणि आता आपण महाराष्ट्र पूर्णपणे निर्बंध मुक्त केलाय. असं आहे की आता देशामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालंय. त्या लसीकरणाचे चांगले परिणाम आपण सगळे पाहतो आहोत. महाराष्ट्र अजून काही प्रमाणात मागे आहे, पण ठीक आहे, तरी सुद्धा हरकत नाही. पण तरी सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता जरी मुक्त केलं असलं तरी लोकही पूर्ण स्वतःची काळजी पुढच्या काळात घेतील. लोकांनी सगळा कोरोना काळ अनुभवला आहे, त्यामुळे लोकही पुढच्या काळात सगळं काळजी घेतील. निश्चितच. अर्थातच भाजपा देखील या निर्णयाचं स्वागत करत आहे. धन्यवाद. लोकशाही सोबत बातचीत केली त्याबद्दल. मोठी बातमी आपण खरं तर आता बघतोय. महाराष्ट्र आता पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे. गुढीपाडवा असेल किंवा इतर पुढे येणारे कोणतेही सण असतील हे आपल्याला योग्य पद्धतीने आता साजरे करता येणार आहे. त्यावरती कुठलेही निर्बंध नसणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता मास्क वापरणं देखील ऐच्छिक करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं असल्याचं देखील कळतंय. हा मोठा निर्णय आता महाराष्ट्र राज्यानं घेतलाय. अतिशय मोठी बातमी खरं तर आपण बघतोय.
महाराष्ट्र हा पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे। यानंतर आता महाराष्ट्रामध्ये कुठलेही कोरोना निर्बंध नसणार आहेत। गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्यासाठी देखील परवानगी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आपण बघतोय। कोणताही सण उत्सव असेल यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे जोडले गेलेले आहे। जितेंद्रजी, आताच आपलं ट्विट आम्ही बघितलेलं आहे, यामध्ये आपण माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र आता पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालाय। हो, तसं मी ट्विट केलेलं आहे। तो मंत्रिमंडळ म्हणजे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। आणि महाराष्ट्राने आपला जो पहिला सण येतोय गुढीपाडवा, त्याच्या शुभेच्छा देत असतानाच आनंदाने मिरवणुका काढा, एकत्र या, अशा प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक होणारे 14 एप्रिलला ती उत्साहात झाली पाहिजे, रमजान उत्साहात झाला पाहिजे, ख्रिस्ती बांधवांचा ईस्टर उत्साहात झाला पाहिजे। त्यासाठी पूर्ण निर्बंध मागे घेण्यात आलेले आहेत। निश्चितच खरं तर आता हा एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील कळतंय। खरं तर भाजपाकडून देखील हिंदू सणांवरती राज्य सरकार नेहमी निर्बंध घालतं असं बोललं जात होतं आणि त्यानंतर हा अतिशय मोठा निर्णय समोर आलेला आहे। जितेंद्रजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? खरं तर आपला संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। गुढीपाडव्याला आता शोभायात्रा काढता येणार आहे। शोभायात्रांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। महाराष्ट्र हा आता पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे। भाजपाकडून देखील या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं हा अतिशय मोठा निर्णय घेतलाय। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती खरं तर दिलेली आहे। आता मास्क वापरणं देखील ऐच्छिक असणार आहे। खरं तर याआधी कुठलेही सण उत्सव असतील त्यावेळेस सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क वापरणं हे बंधनकारक होतं। आता सुद्धा मास्क वापरणं हे बंधनकारक होतं, परंतु आता मास्क वापरणं हे आता ऐच्छिक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नागरिकांना हा अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे। सविस्तर अपडेट देत आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, मगाशी तू काही माहिती देत होती। सजन, नक्कीच आपल्याला माहिती खरं कॅबिनेटच्या बैठकीतून एक महत्त्वाचा निर्णय बाहेर आलेला आहे। आपल्याला माहिती खरं तर आता रमजानचा महिना चालू होणार आहे, सोबतच गुढीपाडवाचा सण देखील येत आहे आणि सोबतच 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जयंती आहे। आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर राज्य सरकारने जे आहे ते राज्यातील कोरोनाचे सगळे निर्बंध जे आहेत ते एकमताने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वसामान्यांसाठी हा खूप मोठा दिलासा असल्याचा मानला जात आहे आणि यासाठी हा निर्णय सुद्धा अतिशय महत्त्वाचा असल्याचं मानला जात आहे। खरं तर अजूनही कॅबिनेटची बैठक चालू आहे, मात्र जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर ही माहिती समोर आली। निश्चितच रुपाली, खरं तर आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे हे जोडले गेलेले आहेत। संदीपजी, राज्य सरकारने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र आता पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे। गुढीपाडव्याला कुठलेही निर्बंध नको, आपली देखील मागणी होती, आपली प्रतिक्रिया? नाही, चांगली गोष्ट आहे। मला वाटतं हे आधीच व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, ते काय दुरुस्त आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे निर्बंध आता उठलेले आहेत, तर आता सगळ्यांना घरात न बसता मंत्रालयात सुद्धा येऊन कामं करावी लागतील, त्याची नोंद घेतली गेली पाहिजे। अगदीच। बरं संदीपजी, आपण नेहमी बघितले भाजपाकडून हे नेहमी बोललं जातं की हिंदू सणांसाठी नेहमी निर्बंध लादले जातात। आपण देखील या गोष्टीला पाठिंबा दिलेला होता आणि आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच आता राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। हा, मग ठीक आहे ना, काही उपकार नाही केले हिंदूंवर। बाकी सगळ्यांना परवानग्या मिळत होत्या, हिंदू सणांनाच परवानगी नाकारली जात होती, मराठी सणांनाच परवानगी नाकारली जात होती। तर ती परवानगी दिली तर सरकारने उपकार नाही केले लोकांवर, ही आधीच द्यायला पाहिजे होती, ती आता दिलेली आहे। त्यामुळे काही उपकार कुठे काही केल्याची भावना आणण्याची गरज नाहीये सरकारने सुद्धा, आधीच करायला पाहिजे होतं त्यांनी। बरं, मग आता तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाचं जर आपण बघितलं तर मास्क वापरणं देखील आता ऐच्छिक करण्यात आलेलं आहे। अजून कुठेच हा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। ठीक आहे, केंद्राने तशा प्रकारचं मला असं वाटतं त्यामध्ये एपिडेमिक ऍक्ट संपवण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली, त्याचा परिणाम असावा आणि रुग्णसंख्या कमी झाली तर उगीच चला मग या गोष्टी पाहिजेत, चांगली गोष्ट आहे। आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंत्रालयात यायला सुरुवात करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। बरं, मनसे देखील म्हणजे या निर्णयाचं आता स्वागत करत आहे। निश्चितच संदीपजी आपल्यासोबत जोडले गेलेले होते। मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर भाजपा आणि मनसेने देखील राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। महाराष्ट्र हा पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालेला आहे।
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले जात आहे। अतुलजी, राज्य सरकारनं अतिशय दिलासादायक आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती एक आनंददायी निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्य पूर्णपणे कोरोना निर्बंध मुक्त झालंय, आपली प्रतिक्रिया? आम्ही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो। बेसिकली हा जो निर्णय आहे, जे काही प्रोटोकॉल स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत, एक WHO ने दिलेले आणि केंद्र सरकारचं स्वास्थ्य मंत्रालय ICMR हे ज्या पद्धतीनं प्रोटोकॉल यांनी दिलेला आखून त्या प्रोटोकॉल प्रमाणेच होत आहेत। पहिले निर्बंध लावले होते ते काही महाराष्ट्र सरकारने आपल्या मनाने नव्हते लावले, ते लोकांच्या हिताचे होते, लोकांच्या जीवाचं रक्षण करणारे ते निर्णय होते आणि त्याच्यामध्ये ICMR आणि WHO यांचे जे प्रोटोकॉल्स होते, स्टँडर्ड प्रोटोकॉल्स, त्या अनुषंगानेच होते। आज आपल्याकडे तशी काही चिन्ह दिसत नाही, तर जवळपास आता जीवन जे आहे पूर्वपदावर आलेलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे की आता त्या गोष्टीची गरज नाही। अतुलजी, एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर विचारावासा वाटतोय। आपण जर बघितलं तर भाजपानं नेहमीच महाविकास आघाडीला हिंदू विरोधी म्हटलेलं आहे, केवळ हिंदू सणांवरतीच निर्बंध लादले जातात असा आरोप देखील भाजपानं केलेला होता आणि आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती महाविकास आघाडीकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। असं आहे की हिंदू विरोधी किंवा हिंदू देवतांच्या विरोधी असं ते म्हणणारे लोक आहेत। मला तर असं वाटतं की हा दैवी निर्णयच होता महाविकास आघाडी सरकारने, यांनी जे अत्याचार अन्याय जे सामान्य माणसावर केलेले आहे त्याचा परिपाकच हे सरकार येणं आहे। देवी देवता त्यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची जास्त चर्चा करावी, महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत त्याची जास्त चर्चा करावी। याला जेलमध्ये घाल, त्याला जेलमध्ये घाल, शेतकऱ्यांचे 52 कॉलमचा फॉर्म, 65 कॉलमचा फॉर्म आण, नुसते अभ्यास करतो, काम काही करायचं नाही आणि फक्त मोठ्या गोष्टी करायच्या आणि केंद्रीय संस्थांचा वापर करायचा, त्यामुळे हिंदू देवी देवता यांच्यावर नाराज आहे असं आमचं मत आहे। निश्चितच अतुलजी, आपण जर बघितलं तर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती अतिशय दिलासादायक आणि स्वागतार्ह हा निर्णय आहे, परंतु जर आपण बघितलं तर तिकडे चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे। 2019 मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती उद्भवलेली होती आणि लॉकडाऊन मग भारतामध्ये देखील लावायची वेळ आलेली होती। पुढे असं काही होऊ शकतं का, किंवा काय आपली यावर काय प्रतिक्रिया आहे आता, कारण की आपण मास्क सुद्धा ऐच्छिक केलेला आहे? आता पॅन्डेमिक जो आहे तो अजून एंडेमिक व्हायचा आहे आणि त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात आहेत। त्या म्युटेशनच्या संदर्भामध्ये चर्चा आहेत। युरोपमध्ये ती परिस्थिती आलेली आहे, हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं तर शांघाय पूर्णपणे लॉकडाऊन केलं त्यांनी, 5 दिवसाचा तिथे लॉकडाऊन लावलाय, 15 शहर तिथे लॉकडाऊन मध्ये आहे। अशी काही परिस्थिती जर उद्भवली तर त्या अनुषंगाने मग ICMR आणि केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे राज्य सरकारला लोकांच्या हिताच्या अनुषंगाने तो निर्णय घ्यावा लागेल। पण लॉकडाऊन हा अतिशय वाईट गोष्ट आहे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, कारण याच्यामध्ये गरीब माणूस होरपळला जातो। त्यांना फक्त काहीतरी टीका करायची, धर्मांधपणे वागून काहीतरी धार्मिक पोलरायझेशन करायचं, ही यांची भूमिका असते। महाविकास आघाडीची भूमिका अगदी स्पष्ट आहे की लॉकडाऊन मध्ये गरीब माणसं होरपळले जातात, त्यांचा रोजगार हिसकावला जातो, त्यांचं जीवन जगणं कठीण होतं, त्यामुळे लॉकडाऊन हा नकोच, ही भूमिका महाविकास आघाडीची पहिल्यापासून राहिलीच आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही किती लवकर आपण सर्व पूर्वपदावर आणलं। इंडस्ट्री सुरू करणारा महाराष्ट्र हा पहिला होता। लोकलाइज स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून आपण इंडस्ट्री सुरू केली होती, उद्योगधंदे कसे सुरू करता येईल तो प्रयत्न आपण केला होता। हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय आतापर्यंत घेत आले 3 वर्ष। निश्चितच धन्यवाद अतुलजी, आमच्यासोबत बातचीत केली त्याबद्दल। अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आपण खरं तर बघतोय।